नमस्कार, सानिकाच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण सोडे भात कसा बनवायचा ते बघणार आहोत आणि हा भात मस्त चमचमीत होतो. चला तर मग लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया. सोडे भात बनवण्यासाठी इथे मी एक मध्यम आकाराच्या वाटीने 1 वाटी सोडे घेतले. आता हे सोडे बघा कोळंबीचे असतात. ओली कोळंबी उन्हामध्ये वाळवतात आणि मग तिचे अशा प्रकारे सुके सोडे तयार होतात. आता हे सोडे आपल्याला पाण्यामध्ये भिजत घालायचे. आता बघा ह्याच्यामध्ये मी पाणी घातलं. आता ह्यांना 10 ते 15 मिनिट भिजत घालूया, म्हणजे त्याच्यातली वाळू वगैरे निघून जाईल. आपले सोडे भिजत आहेत तोपर्यंत तांदूळ बघूया. आता ज्या वाटीने सोडे घेतले त्याच वाटीने मी 2 वाटी तांदूळ घेतले. आता हे तांदूळ मी घरात वापरते ते घेतले. तुम्ही जर बासमती तांदूळ वापरणार असाल तर ते 15 ते 20 मिनिट आधी भिजत घाला. आता हे मी घरातले तांदूळ वापरते त्याच्यामुळे ह्यांना भिजत घालायची गरज नाही आहे. आता हा सोडे भात आपण कुकरमध्ये बनवणार आहोत. त्यासाठी कुकरमध्ये मी 4 पळी तेल घातलं आहे. तेल थोडं जास्त घालायचं म्हणजे भात चांगला चमचमीत होतो. तेल गरम झाल्यानंतर ह्याच्यामध्ये मी 1 तमालपत्र, 1 हिरवी वेलची, अर्धा इंच दालचिनी तुकडा, 2 ते 3 लवंग आणि 2 ते 3 काळी मिरी घातलेली आहे. आता खडे मसाले तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घाला, पण जास्त पण घालू नका, नाहीतर मग भाताला चटका लागेल. आता इथे मी एक मध्यम आकाराचा कांदा असा बारीक चिरून घेतला, तो ह्याच्यामध्ये घातला. आता कांदा आपल्याला मध्यम आचेवर चांगला लाल रंग येईपर्यंत परतूया. कांदा चांगला परतून झाला. आता ह्याच्यामध्ये आपल्याला 1 चमचा आलं लसूणची पेस्ट घालायची. आता आपण ज्या चमच्याने पोहे खातो त्याच चमच्याने मी 1 चमचा आलं लसूण पेस्ट घातली आहे. जास्तसुद्धा आपल्याला ह्याच्यामध्ये पेस्ट घालायची नाही, नाहीतर मग चटका लागेल. आता बघा पेस्टसुद्धा आपण 1-2 मिनिट चांगली परतून घेतली आहे. आता इथे मी एक मध्यम आकाराचा टॉमॅटो असा बारीक चिरून घेतला, तो ह्याच्यामध्ये घातला. टॉमॅटो चिरताना मी त्याच्यातल्या बिया काढून टाकलेल्या आहेत, बिया ह्याच्यामध्ये घेतलेल्या नाही आहेत. आता ह्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ घालायचं आहे म्हणजे टॉमॅटो पटकन मऊ पडेल. आता टॉमॅटो मऊ पडेपर्यंत त्याला परतून घेऊया. हे बघा 2-3 मिनटातच टॉमॅटोसुद्धा चांगला मऊ पडला. आता ह्याच्यामध्ये आपल्याला मसाले घालायचे आहेत. आता ह्याच्यात आपल्याला पाव चमचा हिंग घालायचं आहे, अर्धा चमचा हळद घालायची आहे, 1 चमचा धणे पावडर घालायची आहे, अर्धा चमचा बडीशोप पावडर घालूया. आता बडीशोप पावडर तुम्ही नाही घातली तरी चालेल. 2 चमचे आपल्याला ह्याच्यामध्ये लाल तिखट घालायचं आहे. आता लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. आता तुमच्याकडे जर बेडगी मिरची पावडर असेल तर ती ह्याच्यामध्ये 1 चमचा घाला, म्हणजे रंग छान येईल. आता ह्याच्यामध्ये थोडी कोथिंबीर घातली आहे. आता ह्याला परतून मसाले चांगले तेलामध्ये परतून झाले. आता ह्याच्यामध्ये आपल्याला सोडे घालायचे. सोडे बघा 10-15 मिनटं भिजल्यानंतर मी पाण्याने स्वच्छ धुवून घेतले. आता हे सोडेसुद्धा आपल्याला 1 मिनिटभर परतून घ्यायचे. सोडेसुद्धा मसाल्यांमध्ये परतून झाले. आता ह्याच्यामध्ये आपल्याला तांदूळ घालायचे. आता तांदूळसुद्धा मी 2 ते 3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतले आणि मग ह्याच्यामध्ये घातले. आता हे सगळं आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा असं सगळं चांगलं एकजीव झालं पाहिजे, असं मिक्स करून घेऊया. हे बघा हे सगळं चांगलं मिक्स करून झालं आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे. आता पाणी आपल्याला ह्याच्यामध्ये कोमट घालायचं आहे, गार पाणी घालायचं नाही आहे. आता ज्या वाटीने तांदूळ घेतले त्याच वाटीने आपल्याला पाणी घालायचं आहे. आता 2 वाट्या मी तांदूळ घेतले, त्याच वाटीने 4 वाट्या ह्याच्यामध्ये पाणी घालते आहे. आता बघा पाणी घातल्यानंतर एकदा चांगलं ढवळून घ्यायचं आहे. आता ह्याच्यात चवीप्रमाणे मीठ घालूया. टॉमॅटो परतताना आपण थोडंसं मीठ घातलं आहे, त्याचा अंदाज घेऊनच आपल्याला ह्याच्यामध्ये मीठ घालायचं आहे. हे बघा चवीप्रमाणे मीठ घातलं, वरून थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा आता आपल्याला कुकरचं झाकण लावायचं आहे आणि मध्यम आचेवर कुकरला 3 शिट्ट्या घ्यायच्या आहेत. आता माझ्या कुकरच्या पटापट शिट्ट्या होतात म्हणून मी 3 शिट्ट्या घेते. तुमच्या कुकरच्या जशा शिट्ट्या होतील त्यानुसार तुम्ही कुकरच्या शिट्ट्या घ्या. हे बघा 3 शिट्ट्या झाल्यानंतर मी गॅस बंद केला. आता ह्याला संपूर्ण थंड करून घेऊया. कुकर बघा संपूर्ण थंड झाला. आता ह्याचं झाकण काढायचं आहे. हे बघा इथे आपला मस्त असा सोड्याचा भात तयार झालेला आहे.
आणि पाण्याचं प्रमाण पण बघा बरोबर झालेलं आहे. भात एकदम सळसळीत आणि मोकळा मोकळा झालेला आहे. एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आता वरून थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया. कोथिंबीर घातल्यानंतर एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. इथे आपला मस्त असा चमचमीत सोड्याचा भात तयार झालेला आहे. बघितलात ना, कुकरमध्ये अगदी 10 मिनटामध्ये आपला हा सोड्याचा भात तयार झाला. तर मग आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि असेच छान छान पदार्थ पाहण्यासाठी सानिकाच किचनवर जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.